हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर गेले 5-6 दिवसापासून आपले व्हिडिओज आलेले नाहीयेत आणि त्याचं कारण मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं की सानवीची वार्षिक परीक्षा चालू होणार आहे आणि येत्या आठवड्यामध्ये आपले व्हिडिओज पुढे मागे होणार आहे। त्याच्याप्रमाणे थोडंसं व्हिडिओला लेट झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ आहे ना, हा पूर्ण मागच्या 1 आठवड्याचा मिळून एकत्र बनवलेला आहे। त्यामुळे तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर इथे ही क्लिप बघू शकता तुम्ही। सानवीने नेहमीप्रमाणे कॅमेरा भरपूर हलवलेला आहे। तिला असं वाटतं ना, शूटिंग करताना तुम्हाला सगळ्या अंकल आंटी जे कोणी व्हिडिओज बघतात ना, त्यांना सगळ्या गोष्टी कव्हर करून दाखवाव्या असं तिला वाटतं। त्याच्यामुळे ती कॅमेरा गरा 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 फिरवत असते। तर असो, लहान आहे अजून ती। तर इथे तुम्ही बघू शकता, अगस्त्यला ना मी थोडीशी दुपारची डुलकी झाल्यानंतर आम्ही दोघे जण बाहेर खेळत होतो, त्याची ही व्हिडिओ क्लिप आहे। तर सानवीची उद्या आहे आर्ट एक्झाम आणि मला एक काहीतरी छान असं प्रोडक्ट मिळालं, डॉम्सचे प्लास्टिक क्रेयॉन। हे मला माहितीच नव्हतं असे काही क्रेयॉन अवेलेबल आहेत। इथे खाली बघू शकता तुम्ही, लिहिलेलं आहे इरेजेबल अँड शार्पेबल, म्हणजे ह्याचे शार्प पण होतात आणि 14 शेड्स आहेत आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये क्रेयॉन्स आहेत। कलर्स बघू शकता तुम्ही, 14 कलर, गोल्डन आणि सिल्वर मिळून 14 कलर आहे। मस्त असे क्रेयॉन आणि हा पण एक आहे छान, असं काहीतरी वेगळं मला तिथे बघायला मिळालं। म्हटलं चला, सानवीची उद्या सानवीची उद्या आर्ट एक्झाम आहे, त्याच्यामुळे ती प्रॅक्टिस करते। चांगलं डार्क आहे ना, आणि खाली पाडायची नाही ती, म्हटली पाडलं की तुटतं। पाडलं की एकदम तुटतं, म्हणून ते त्याच्यातच ठेवायचं। चांगले पकडायला काही कसरत वगैरे नाही ना, हात प्लास्टिक वर घसरत नाही, लवकर घसरत नाही ते ऍक्च्युअली। काही इरेज नाही होत, मग काय फायदा झाला याचा? मला वाटलं इरेज होतं म्हणून मी आणलं, खरं त्याच्यात काय एवढं। जाऊ दे ना, आपल्याला एक इरेज भेटला ना, होते बऱ्यापैकी। अरे पेन्सिल पण तर गेली की। आता हे सानवीला जे क्रेयॉन वगैरे मी घेतले ना, हे मी तुम्हाला का शेअर केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये, कारण की जसं मी तुम्हाला मागे म्हणाले होते की आपले व्हिडिओज आहेत ना, मोठ्यांप्रमाणेच लहान मुलं देखील खूप आवडीने बघतात। आणि मला बऱ्याच ठिकाणी असे, मी जेव्हा जाते ना तेव्हा फीडबॅक मिळतात लहान मुलांकडून की आंटी आम्ही तुमचे ना व्हिडिओज बघत असतो, आम्हाला खूप आवडतात। आणि प्रत्येक व्हिडिओ आहे ना, न चुकता लहान मुलं आहे ना आपली खूप आवडीने बघतात। तर त्यांच्यासाठी लहान मुलांचं काहीतरी कंटेंट पाहिजे की नाही आपल्या व्हिडिओमध्ये, जे त्यांना आवडतं, जे त्यांना म्हणजे पाहावंसं वाटतं, ते सगळं आपल्या व्हिडिओमध्ये असलंच पाहिजे। नाहीतर एकदम मोठ्यांचं प्रत्येक गोष्टी दाखवून त्यांना पण आवड निर्माण झाली पाहिजे की नाही आपल्या व्हिडिओची। त्याच्यामुळे त्यांना उपयुक्त माहिती जी काही आहे ना, तर ती मी इथे देण्याचा प्रयत्न करते। याच्यामागे असा उद्देश नाहीये की सानवीला काही आणलं म्हणून मग त्याचा हट्ट करून त्या मुलांनी पण आणावं, असं नाहीये याचा उद्देश। त्याचा उद्देश असा आहे की कदाचित ह्या वस्तूचा फायदा आपल्या तुमच्या सगळ्यांच्या लहान मुलांना देखील होऊ शकतो, कारण आता नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी, नवीन प्रोडक्ट येत असतात आणि आपल्याला त्याची माहिती नसते। तर अशा व्हिडिओ मार्फत आपल्याला त्याची माहिती होते आणि आपण आपल्या मुलांसाठी वापरू शकतो। तर सानवीचंच नाही तर बाळासाठी देखील मी जर काही नवीन गोष्ट केली किंवा उपयुक्त माहिती त्याच्यासाठी माझ्याकडे जर काही असेल ना लहान बाळांची, तर ती देखील मी आपल्या व्हिडिओ मार्फत देत असते। तर त्याच्यासाठी ही छोटीशी व्हिडिओ क्लिप इथे ऍड केलेली आहे। तर इथे तुम्ही बघितलं की मी आहे ना लोणच्याची बरणी खाली काढली होती आणि लोणचं आहे ना दुसऱ्या बरणीमध्ये ट्रान्सफर करत आहे। तर हे जे लोणचं आहे ना, ते मी स्वतः घरी बनवलेलं आहे। मला आहे ना घरी बनवलेलं लोणचं खूप म्हणजे खूप आवडतं पहिल्यापासून। तर गेल्या वर्षी ना मी 1 किलोचं लोणचं घातलं होतं। तर त्याची आहे ना डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। गोड लोणचं आणि तिखट लोणचं हे दोन्ही प्रकारचे लोणचे बनवून मी व्हिडिओ काढला होता। तर तुम्हाला पण जर परफेक्ट लोणचं शिकायचं असेल आणि करायचं असेल घरी आता येत्या उन्हाळ्यामध्ये, तर नक्की आपले हे दोन्ही व्हिडिओज बघा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकत आहे। खूप छान असं लोणचं होतं आणि छान असं टिकतं। मला असं वाटलं होतं की वर्षभर मी काही ह्या लोणच्याकडे बघितलं नाही, कारण प्रेग्नन्सी आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी ह्या सगळ्या गोंधळामध्ये मी ह्या लोणच्याकडे लक्षच दिलं नव्हतं, या बरणीकडे मी पाहिलंच नव्हतं। पण अचानक आता म्हटलं उन्हाळा चालू झालाय, चला आता लोणचं खायचं मूड होतो जरा उन्हाळ्यामध्ये, आणि जेवण जरा जात नाही तसं नाही का, उन्हाळ्यामध्ये कमीच जेवण जातं। तर सोबत अशी मस्त लोणच्याची झणझणीत फोड असेल तर खूप छान वाटतं।
गोड देखील मी सानवीसाठी लोणचं केलं होतं आणि मला आहे ना शक्यतो लोणच्याच्या फोडीपेक्षा आहे ना लोणच्याचा खार खूप जास्त आवडतो. तर त्याच्यामुळे ना मी या लोणच्यामध्ये ना खार जास्त टाकला होता, म्हणजे मसाला जास्त टाकला होता. तर तुम्ही देखील असं लोणचं नक्की घरी तयार करून बघा. एकोणीस जानेवारीला शिवछत्रपती जयंती होती आणि जसं तुम्हाला माहिती आहे की माझ्या घराच्या समोरच एक शाळा आहे मराठी मीडियमची. तर तिथे ना सगळे मराठी सण आहेत ना आपले अगदी उत्साहाने साजरे केले जातात आणि त्यापैकी शिवजयंतीचा देखील खूप उत्साहाने ह्या मुलांनी आहे ना प्रभात फेरी काढली होती आणि त्याच्यामध्ये छान असं लेझिम पथक वगैरे होतं आणि आहे ना अगस्त्य दारातून इतक्या कौतुकाने बघत होता. सानवी देखील, म्हणजे आम्ही लहानपणापासून तेवढं एक आहे की ह्या दोघांना पण आहे ना सगळं शाळेतलं जे काही कार्यक्रम आहे ना समोर मस्त असे बघायला मिळतात. तर असं इथं बघू शकता एकदम पहाटेची वेळ आहे. पहाटेची म्हणजे 6:30 पावणे 7ची वेळ आहे. सध्या सानवीची शाळेची बस आहे ना लवकर येत आहे कारण तिची परीक्षा चालू आहे आणि आमचा महाराज म्हणजे आमचा अगस्त्य महाराज सकाळीच लवकर उठून बसतो. दीदी उठली रे उठली की दीदी उठायच्या आत आमच्या अगस्त्याचं आमच्या साहेबांचं उठण्याची एकदम तयारी तिच्या अगोदरपासून चालू असते आणि सोडवायला पण येतो तो तिला. बघू शकता बाहेर अजिबात गाड्या नाही येत रस्त्यावर आणि असं एकदम सकाळचं असं अंधारी वातावरण आहे आणि तरी पण तो आलेला आहे. तिथं त्याला पूर्ण पॅक वगैरे केलेलं आहे असं स्वेटर वगैरे घालून. तर काय करणार आणि तिला देखील आहे ना सानवीला असं वाटतं चल ना ग मम्मा अगस्त्याला घेऊन माझ्यासोबत मला सोडवायला चल ना. जेव्हा तो तिला बसमध्ये चढताना बघतो बाय करतो तेव्हा जरा तिला छान असं त्याला दोघांना देखील छान वाटतं. तर असं भावा बहिणींचं प्रेम आहे आणि हेच भावा बहिणींचं प्रेम शेवटपर्यंत टिकू दे अशी माझी पण इच्छा आहे. तर आता सानवीची आहे ना परीक्षा जवळजवळ संपत आलेली आहे. हार्डली 1-2 पेपर राहिलेले आहेत छोटे मोठे, जसे की ड्रॉइंग म्हणा, स्पेलिंग टेस्ट म्हणा, रायटिंग, असे काही छोटे मोठे राहिलेले आहेत 1-2 पेपर. त्याच्यानंतर खुश एकदा, म्हणजे मला पण आता इतकं रिलॅक्स वाटतंय ना की मेन तिचे पेपर होऊन गेले. सॅटर्डेला ती पप्पांबरोबर तिच्या गार्डनला जाणार होती. तर तिच्या पप्पांची आणि सानवीची देखील इच्छा होती की अगस्त्यानी पण गार्डनमध्ये जावं आणि तो फर्स्ट टाइम इतक्या मोठ्या गार्डनमध्ये जाणार होता. आमच्या घराच्या शेजारीच 1-2 किलोमीटरवर मोठं असं गार्डन आहे. तर तिथं मग ह्या वेळेला मग मी सानवीसोबत अगस्त्याला घेऊन गेले होते. सगळ्या खेळण्यांचा तो खूप आनंद घेत होता आणि मेन म्हणजे आता सानवीची परीक्षा संपल्यामुळे मला पण इतकं छान असं रिलॅक्स वाटलं ना, कारण मी देखील बरेच महिने झाले कुठेही गेलेले नाही आहे. कारण बाळ आपलं लहान असल्यामुळं सारखं त्याचं झोपणं, खाणं, पिणं, सुशी ह्याच्यामध्ये आपला अख्खा दिवस कुठे निघून जातो ना हे देखील समजत नाही. माझ्यासोबत बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी ज्या कोणी आता व्हिडिओज बघत असतील ज्यांची लहान मुलं आहेत, बाळं आहेत, त्या सगळ्यांची हीच अवस्था असणार आहे की आपण आपलं म्हणजे स्वतःचं लाईफ आहे ना विसरूनच जातो मुलांच्या गोंधळामध्ये आणि बाहेर घराच्या पडणं होतच नाही शक्यतो. आणि त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं की जाऊ दे आता बरेच दिवस झाले अगस्त्याला बाहेर आपण काढलेलंच नाही आहे आणि आता थोडंसं म्हणजे जरा गरम वातावरण आहे बाहेर. रात्रीची आणि पहाटेची थंडी वाजते पण दिवसभर जरा थोडंसं ऊन आहे. तर त्याच्यामुळे आता आपण बाळाला बाहेर काढू शकतो, त्याचा काही एवढा असा त्रास होणार नाही. अगदी पण ऊन झालेलं नाही आहे अजून आणि एकदम पण गारठा नाही आहे. त्याच्यामुळे मग मी आता अगस्त्याला घेऊन गेले. चांगलं छान आम्ही 1-1.5 तास तिथे खेळलो आणि अगस्त्याने मस्त असं एन्जॉय केलं तिथं. म्हणजे मला पण छान वाटलं आणि त्याला पण छान वाटलं असणार आहे, अर्थातच बोलू शकत नसलं तरी. तर असो आता सानवीला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर अजून काही ठिकाणी आम्हाला मी घेऊन जाणार आहे दोन्ही मुलांना. पण आता माझं लवकरच ऑफिस चालू होणार आहे त्याच्यामुळे माहिती नाही मी पण म्हणजे माझं पण आता टाइम टेबल आणि शेड्यूल कसं असणार आहे आय डोंट नो. कारण आता जवळजवळ 10 महिन्यानंतर मी ऑफिसच्या कामाला सुरुवात करणार आहे.
तर मला देखील थोडंसं आता जड जाणार आहे सुरुवातीला, कारण दोन्ही मुलांचं बघून आणि त्यांचं टाईम मॅनेजमेंट हे सगळं मॅनेज व्हायला हवं. तर बघूयात माझ्यासारख्या ज्या कोणी आत्ता मैत्रिणी माझ्या हा व्हिडिओ बघत असतील आणि तुमचा जसं काय अनुभव असेल ना, की तुम्ही मुलं सांभाळून जर जॉब करत असाल तर तुम्ही कसं करता मॅनेज, हे माझ्याशी प्लीज शेअर करा. तुमचे जे अनुभव आहेत ना ते मला देखील उपयोगी पडतील. तर असो, चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आणि आपल्या चॅनलवर आहे ना, जरी व्हिडिओ आता हा लेट येत असला, पूर्ण आठवडाभराचा येत असला, तरी देखील आहे ना मी 1-2 रेसिपीज शॉर्ट्समध्ये टाकल्या होत्या. ते शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि जसं मी लोणच्याचा व्हिडिओचं सांगितलं ना तुम्हाला, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती देखील आठवणीने चेक करा. तो देखील व्हिडिओ आणि ते जे लोणचं मी बनवलेलं आहे ना खूप छान झालेलं होतं, तर ते देखील तुम्ही नक्की बनवा, तशा प्रकारे करून बघा. तर असेच आपले जे कुठले व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि येणारे आहेत नवीन ना, ते असेच तुम्ही बघत राहा आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. कारण आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबरची गरज आहे. आणि सानवीचं देखील एक चॅनल आहे, सानवीज आर्ट पॅलेस. आता ती एक्झाममुळे तिथे काही नवीन ड्रॉइंग टाकत नव्हती, पण आता सुट्ट्यांमध्ये मी तिला पुन्हा एकदा छान छान ड्रॉइंग जसे टाकायला लावणार आहे, तेव्हा त्या देखील चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.